नमस्कार मित्र हो. मी आनंद राजाध्यक्ष आणि तुम्ही पाहतात माझं मराठी यूट्यूब चॅनल आपली बाज. मित्रांनो, आज मी जे तुम्हाला म्हणजे आजचं आपलं जे लाईव्ह आहे त्यात एक छोटीशी, खरं तर ही हिंदी कहाणी आहे. हिंदी भाषी लोकांना सगळ्यांनाही त्यांच्या पाठ्यपुस्तकात असते, त्यामुळे मराठीमध्ये मला थोडंसं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे, थोडीशी बॅकग्राऊंड द्यावी लागणार आहे. काय बाबा भारती म्हणजे एक हार की जीत नावाची ती हिंदी कहाणी आहे. त्यात बाबा भारती नावाचे एक संन्यासी असतात. त्यांच्याकडे एक सुंदर घोडा असतो. त्या घोड्याचं नाव असतं सुलतान. त्या घोड्यावर बसून ते संध्याकाळी रपेटीला जात असतात. त्यांच्या जवळपास एक डाकू असतो, त्याचं नाव असतं खडकसिंग. आता हा खडकसिंग जो असतो त्याच्या नजरेला एक दिवशी या बाबा भारतीचा घोडा पडतो आणि डाकू असतो तो बाबा भारतीकडे येतो आणि तुमचा घोडा मला दे, ये घोडा मुझे दे दे बाबा. बाबा भारती सांगतात, बाबा या घोड्याचा माझ्या खूप जीव आहे, मलाही त्याच्यात आहे, तेव्हा तू उगीच आमची ताटातूट करू नको. खडकसिंग म्हणतो, हा घोडा मी तुमच्याकडे राहू देणार नाही, तुम्ही याची खूणगाठ बांधा, मी हा घोडा तुमच्याकडनं चोरी करणार आहे. तर बघूया. पुढे काही दिवसांनी होतं असं की बाबा भारती रपेटीला जात असतात घोड्यावरनं. तर रस्त्याच्या कडेला एक लंगडा लुडा पांगळा वगैरे एक माणूस अगदी गाठोडं झालेला होता, पडून मदत करा मदत करा म्हणून ओरडत असतो, विवळत असतो. बाबा भारती एक दयाळू माणूस असतात, संत असतात. ते थांबतात, उतरतात. काय झालं बाबा? म्हणजे असं असं मी आता मला पुढे जायचंय, आता खुरडत खुरडत इथपर्यंत आलोय कसा बसा, जरा माझी पुढे जायचं एक मैलभर, माझी मदत करायला बरोबर. तर ठीक आहे, तू बस घोड्यावर, मी घोड्याचा लगाम धरून चालतो. त्याला चढवतात घोड्यावर आणि तो घोड्याला टाच मारतो. घोडा टाच मारल्यावर घोडा सुटतो. बाबा भारतीच्या हाताला लगाम खेचला जातो. तो माणूस पुढे जाऊन वळतो आणि हात करून सांगतो, हे ओळखलं काय मला, मी खडकसिंग, तुला सांगितलं होतं ना घोडा तुझ्यावर ठेवणार नाही. बाबा भारती त्याला हाक मारता, बाबा तू इकडे जा, नको घोडा मला, तू इकडे ये. तो येतो. काय झालं? घोडा मागू नका, घोडा नाही मिळणार. नाही पण घोडा मागत नाही, घोडा तू घेऊन जा, मी दिला तुला घोडा, ठीक, सांभाळ त्याला. पण एक काम कर, तू डाकू आहेस ठीक आहे, तू लोकांना सांगशील की मी चोरला घोडा, तुझ्याकडे घोडा कसा आला, घोडा ओळखीच्या लोकांना तुला विचारतं सांगशील, तू सांगशील मी चोरला बाबाकडनं म्हणून. तसं नको सांगूस, तू सांग मी दिला तुला आणि मी खरंच तुला देतोय, त्याला सांभाळ माझा व्यवस्थित. म्हणजे का तू असं म्हणजे सांगू नको का म्हणताय? म्हणजे असं आहे, तू जे सोंग घेऊन बसला होतास, तुला लंगडा लोळा समजून तुझ्या तुझ्या तुझी मला दया आली म्हणून तुझी मदत केली. आता तू असं चोर निघालास, असं माझ्याबरोबर तू असं हे केलंस, लबाडी केलीस, मग काय तुझ्यामुळे लोकांनी जर समजा खरोखर गरजू माणसांची, खरोखर लुळ्या पांगड्या माणसांची मदत करणं थांबवलं तर ते मला आवडणार नाही. त्यामुळे तू कोणाला सांगू नकोस की मी तू घोडा चोरलास आणि मी तुला दिलाय ना, आता घेऊन जा घोडा. आणि खरंच कोणाला सांगू नको मी तुला की तू हाच घोडा चोरलास, मी दिला म्हणूनच सांग. खडकसिंगच्या त्यावेळेचे डाकू वेगळे असावे बहुतेक, केजरीवाल इतके निगरगट्ट नसावे. त्याच्या मनात कुठेतरी काहीतरी हलतं आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी घोडा घेऊन येतो, सांगतो की नाही, हा घोडा तुमच्याचकडे राहू दे. तो घोडा सोडून जातो. आता दिल्लीचा आपला जो खडकसिंग आहे, नवीन खडकसिंग आहे, तर नव्या युगाचा खडकसिंग आहे, त्याची मानसिकता नव्या युगाची आहे. केजरीवाल त्यांनी काय केलं? कुठचा घोडा चोरला त्यांनी? घोडा नाही, अण्णा हजारेचं आंदोलन चोरलं. त्यानंतर ते इंडिया अगेन्स्ट करप्शन वगैरे सगळं, म्हणजे त्यांनी सगळे खडकसिंगाचे सगळे रंग त्यांनी दाखवलेले. आणि हा नव्या युगाचा खडकसिंग आहे, तो जुन्या युगातला खडकसिंग होता. त्यामुळे त्याची मानसिकता जी आहे ती आहे. आपल्यासारख्या साधारण लोकांच्या सद्भावना त्यांनी नुसतं हायजॅक नाही केलं, त्यांनी त्याचा गळा दाबलाय, खून केलाय. असं मला इतकंच म्हणायचं की ह्याच्यामुळे लोकांवर विश्वास ठेवणं कठीण होईल की खरोखर कोणी चांगला माणूस असू शकतो. कारण बघा, ह्याच्याकडे काय नव्हतं, डिग्री म्हणजे IITचा इंजिनियर, IRS, आणखीन मध्यमवर्गीय बॅकग्राऊंड वगैरे, म्हणजे सगळं जे काय म्हणतात ना, सगळी पुशिंग द राईट बटन्स ती सगळी होती.
लोकांनी मग झाडूचं बटन दाबलं, त्याला निवडून दिलं. आणि त्यांनी काय केलं, लोकांच्या स्वप्नांवर झाडू फिरवलं आणि स्वप्न डब्यात कचरा. ठीक. आणि तो कचरा विकून यांनी शीशमहल बांधला. असो, मला मुद्दाम ही म्हणजे खडकसिंगाची कथा जी आहे, खरं तर काय की मराठीत ही आहे म्हणून सांगता येत नाही. हिंदी भाषी लोकांना ही जास्त चटकन अपील होईल म्हणून मी ही मराठीतही, हिंदीत केलीच आहे, मराठीतही केली आहे. बस मला तेवढंच सांगायचं होतं. राम राम. कथा मी इथेच आटोपती घेतो. आणि ठीक आहे, आशा विझू देऊ नका. सगळेच वाईट नसतात, सगळेच केजरीवाल नसतात. ठीक आहे ना. नाही, मी नाही राजकारणात येत आहे. ठीक आहे, पण ओके, तेवढंच. आपली काळजी घ्या. चॅनलवर येत राहा. नवीनच चॅनल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करण्याची विनंती आहे. धन्यवाद. जय श्रीराम.